आता आपण बघूयात आकाश मुद्रा. मध्यमेचा अग्र अंगठ्याच्या अग्राशी जोडल्यानंतर जी आकृती तयार होते, बाकीची बोटं आपली सरळ आहेत, ही जी आकृती तयार होते तिला आकाश मुद्रा असं म्हणतात. आता आकाश अवकाश म्हणजे पोकळी, त्यामुळे ह्याचा संबंध आपल्या कानाशी आहे, कारण आकाश तत्वाचं तत्व हे ध्वनी आहे. मग कानाने कमी ऐकू येणं, वर्टिगो, तोल जाणं याचा संबंधही आकाश मुद्रेशी आहे. त्यामुळे आकाश मुद्रेच्या सरावाने आपल्याला या गोष्टीमध्ये फायदा होऊ शकतो. शरीरातील कॅल्शियम वाढू शकतं, दातांसाठी उपयोगी असतं, म्हणजे हाडांच्या बळकटीसाठी उपयोगी आहे. कानामध्ये टिनिटस म्हणजे आवाज येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आकाश मुद्रेचा आपल्याला उपयोग होतो. त्याचप्रमाणे जबडा आखडला, कधी कधी आपल्याला जबडा आखडतो, अशा वेळेला आकाश मुद्रेचा सराव केला तर जबडा मोकळा होऊ शकतो. आकाश मुद्रेचा संबंध हृदयाशी पण आहे, त्यामुळे हृदयविकारामध्ये सुद्धा म्हणजे ब्लॉकेजेस वगैरे असतात तर ते दूर होण्यासाठी सुद्धा आपण आकाश मुद्रेचा सराव करणं गरजेचं आहे. परंतु पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणत्याही प्रकारचं डॉक्टरचं औषध आपल्याला बंद करायचं नाही आहे. औषधांच्या बरोबरच मुद्रा यांचा सराव केला तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.